नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. पंढरपूरच्या दिशेनं लाखो वैष्णव मार्गस्थ झालेले आहेत आणि या लाखो वैष्णवांच्या ज्या छोट्या छोट्या दिंड्या असतात, छोट्या मोठ्या दिंड्या ज्या असतात, तर त्याच्यामध्ये जेवणाची व्यवस्था हा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. तर ही जेवणाची व्यवस्था मुख्यतः महिलांकडूनच पार पाडली जाते आणि स्वयंपाक असू द्यात, अन्नधान्य असू द्या, या सगळ्याचं नियोजन महिलाच करतात, बरोबर. तर आपल्यासोबत एका दिंडीतल्या आजी आहेत, त्यांच्या काही सहकारी आहेत आणि आपण मागं पाहताय स्वयंपाक सुरू आहे. अनेक महिला त्या ठिकाणी स्वयंपाक करतायत. भाकरी आहेत. भाजी काय बनवली आज? भाजी वांग. वांग बनवले? होय. भरून वांग, डाळ भात. बर, किती जण करतायत का? आता हे आपले पुरुष मंडळी दोघं आहेत करतात, म्हणजे हलवायला बायकांनी जास्त जमत नाही म्हणून. आणि बाकीचं बायका चिरून देतात, नीट करून देतात, धुवून देतात सगळं. आणि भाकरी परत काय सगळं हाताबुडी काय लागेल ते चिरतो आम्ही. बर. आणि भाकरी करतो. आता तुम्ही किती जणांचा बनवताय स्वयंपाक? 70 आहे. 70 वारकरी आहेत. बर. आणि तुमचं गाव कुठलं, काय नाव काय? आमचं दिंडी आजरा आणि आम्ही आलोय गडिंग्लज तालुक्यातून. बरं. खरं आम्ही वर्षालाच येतो इथं. म्हणजे अशा वेगवेगळ्या गावचे लोक होय मिळून एक दिंडी काढतात. होय होय. खूप 20 गावचे असतील, 25 असतील. आमची परंपराच आहे यायची. ह्या दिंडीतनं यायची आमची परंपरा काय. तुम्ही कधीपासून येत आहे? 20 वर्ष झाली. 20 वर्ष. हो. घरी कोण कोण असतं काय? घरी माझा मुलगा आहे, मोठा छोटा. दोघा मुलांची लग्न झाला, त्यांना 2 मुलं आहेत. एक मुलगा ग्रामसेवक आहे, एक मुलगा इंजिनियर आहे, तो मुंबईत राहतोय. ग्रामसेवक आहे, तो गावी राहतो. तो आलाय आता वारीला. चालणं होतं का तुम्हाला? होतंय, थोडं चालतोय, दमलो तर बसतो. तर काय. बरं, जेवणात काय काय बनवता रोज? काय काय बनवता जेवणात? डाळ भात, भाजी, कुठल्या पण प्रकारची भाजी, भाकरी, चपाती, शिरा, उपीट पण सकाळचं बनवतो, खोवं बनवतो. तुमच्या घरात काय पहिल्यापासूनच वारकरी परंपरा आहे का कसं काय? होय, वडिलांच्या पासून. मग दिलेल्या घरात पण मालकाने वारी घेतली, तेव्हापासून आम्ही वारी कायम 50 वर्ष आता करतो. शाळा काय झाली? काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही. बर. आणि दिंडीचा नाद कसा लागला? पालखीचा, वारीचा? ते आपलं माहेर आहे ना आजरा, तर त्या माहेरापासून जलामल्यापासून तोच नाद आहे, दुसरं काय नाही. आम्ही गुरव आहे, आम्ही तर ह्यातलीच आहोत, या मार्गातलीच आहोत. बर. असं आहे. तुम्ही कुठले आहेत? भिलवडी. हा, भिलवडी सांगली. बर. काय तुम्ही कसं काय वारीत का पहिलंच वर्ष? नाही 13 वर्ष झाली. 13 वर्ष झालं. हो. आम्ही जोडी नसती दोघं जण. कुठे आहेत मालक? खाली गेले भजनाला. बर. आता काय काय बनवताय जेवण? आता भाकरी पिठलं, वांग भरलेलं, डाळ तुम्ही भात. कसं करता काय? आचार्य असते ती बायका, महिला भाकरी करतात. बरं. आचार्य म्हणजे काय, पुरुष महिला असं काय? पुरुष आहेत. बरं. आणि बाकी सगळी तयार महिला करून देतात, ती चिरण ते मसाला बिसाला द्यायचं. आचार्य फोडण्यात टाकतात. म्हणते चालाय म्हणतात चांगले. चालाय. तुम्हाला येतं का नाही अभंग म्हणाय? काय म्हणतात? आता काय बघू, ते कोणतरी ऐकली. म्हाताऱ्या बाईन कसा म्हणायचा आपण? काय झालं त्याला? हा, ती म्हणते तुमच्या आवडीचं म्हणा, आपण त्यांना पण म्हणायलो. तुमच्या आवडीचं सांग. म्हणा 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 म्हणा. तुम्हाला कुठला येतो म्हणायचं? कोणता म्हणता सांगा. पंढरी शेजारी आल्यानु संसारा. पंढरी शेजारी आल्यानुसार संसार. बरं. दिनाचा सोयरा पांडुरंग. म्हणा की. अगं गावाकडे जाते. म्हणा. जाऊ द्या, गावाकडे जाऊ द्या. म्हणतील तरी वारेल जाऊन काय तर काम करते. पंढरीशी जा रे आल्यानु संसाराम, पंढरीशी जा रे आल्यानु संसाराम, पंढरीशी जा रे आल्यानु संसाराम. दिनाचा सोहेरा पांडुरंग, दिनाचा सोहेरा पांडुरंग, वाट पाये हुबा भेटीची आवडी, वाट पाये हुबा भेटीची आवडी, वाट पाये हुबा भेटीची आवडी. कुरपाळू तातडी उठा वेळाम, कुरपाळू तातडी उठा वेळाम, कुरपाळू तातडी उठ वेळाम,
कुरपाळू तातडी उठा वेळा वाट पाये हुबा भेटीची आवडी वाट पाये हुबा भेटीची आवडी मागल परिहार पुढे नाही शीन मागील परिहार पुढे नाही शीन झालया दर्शन एक वेळा झालया दर्शन एक वेळा वाट पाये हुबा भेटीची आवडी वाट पाये हुबा भेटीची आवडी वाट पाये हुबा भेटीची आवडी तू का म्हणे तू का म्हणे निधी तू का म्हणे निधी आणि कांच्या हाती तू का म्हणे निधी तू का म्हणे निधी आणि कांच्या हाती बैसला त्यो चित्तिनी वारीना बैसला त्यो चित्तिनी वारीना वाट पाये हुबा वाट पाये हुबा भेटीची आवडी वाट पाये हुबा वाट पाये हुबा भेटीची आवडी कुरपाळू तातडी उठा वेळ कुरपाळू तातडी उठा वेळ वाट पाये हुबा वाट पाये हुबा भेटीची आवडी बस. चांगला आवाज आहे की हा आवाज चांगला आहे तुमचा खरंच. आणि तुम्ही तर म्हणले की शाळा शिकला नाही काय नाही मग हे कसं जमलंय? जमलं ऐकून या पोरींचं मुलींचं मुलांचं माझ्या मुलांनी शिकवलंय ना मुलं. बरं. कुठलं ओळ किती वेळा म्हणावी काय हे कसं समजतंय? हा ह्यात उतरलो ह्यात आलो तर सगळं समजतंय. हा खूप अनुभव येतोय. हा. खूप 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 देवाने सगळं दिलंय. खूप म्हणजे हात पाय तोंड कान सगळं त्याच्यासाठी सगळं करायचं. वारीत एवढे दिवस येत आहे तुम्ही हो. पांडुरंगानं तुम्हाला काय दिलं? लई दिलं. आता काय म्हणून सांगू. 2 मुलं दिली 2 मुलांची शाळा झाली नोकरी किती म्हणावी तेवढी सून नोकरी करते त्यांना मुलं झाली मुलं शिकायला खूप खूप इथंच राहतात मग आणि काय देव देणार सांग. इतकं देवाण द्यायचं. लई दिलं लय दिलं. लई दिलं. बरं. पाऊस पाणी आहे का गावाकडे? आहे. शेती आहे हो शेती आहे. काय? ऊस आहे ऊस आहे. ऊस आहे भात आहे शेंगदाणा घालतो हा. सगळं करतो. खरं बाहेरचे लोक लावून करतो. वारीत नाही आलं तर करमत नाही. नाही काय होतंय? आता मी मुंबईच नाही तर मुंबईवर ना हो मुंबईत राहतोय मी मुलग्यापाशी घरी धाकट्या. फोन बिन करता का नाही? करतो ना मग तो आला तेवढा ऐकायचा आणि बोलायचं. हा बाकी काय नाही. नाही लावता येत नाही वाचता येत नाही लावता येत नाही हा. काहीच नाही. कारण मुलं माझी खूप चांगली आहेत. खूप 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 तेच देवाण दिलंय मला. बरोबर. तोच ज्ञानोबा तुकाराम आहे. हा. म्हणून तिची वाट चालायची असं हे आयुष्यभर तेच करतोय आम्ही. बरं. काम खूप करतोय खरं हे पण करतो. अहो तुम्ही चांगलं बोलताय. तुम्ही म्हणले काय शिकले नाही. नाही. हा शिकण्यापाशी काय आहेत पण तुम्हाला हे जे समजलंय होय. आयुष्य जे समजलंय होय. ते चांगल्या चांगल्याला समजत नाही. नाही लोक समाधानी नाहीत काय नाही. मालक शिकलेले होते 10वी खरं मला अडाणीला पाहुण्यामुळं करून घेतलं नातं होतं हा. घेतली करून हा. आणि माझ्या मुलाला माझ्या पोटाला मुलं तुमच्यासारखी आली आहेत देव दोघं हम्म. म्हणून मी देवाला विसरते बरं. अजिबात. पण लोक काय समाधानी नाहीत राहतात. आहे ना आम्ही खूप समाधानी हा. खूप 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 समाधानी. लई सुख म्हणजे काय आहे तुमच्या अंदाजात? सुख म्हणजे आम्हाला ही भक्ती हा. एवढंच सुख वाटतं बाकीचं सुख काय आहे. होय बाकीचं सगळं नाशिवंत आहे. बाकी काय आजार बिजार आहेत का? नाही काय नाही काहीच नाही. काहीच नाही. बीपी वगैरे काय नाही. नाही नाही. शुगर बीपी काही नाही. कसं काय बरं? हा, कसं एवढं काय काही कृपाच आहे. हो मग आता ते सांगणार किती आम्ही सांगणार जन्माला घालणाऱ्यासाठी किती सांगणार. बरोबर. सांगू शकत नाही. बरं, बरं. सांगू शकत नाही. एवढं दिलंय म्हणजे हे आरोग्य दिलंय चांगलं दिलंय त्याच्यात काय वाकडं तिकडं काय 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 तोच नाही. मुलं पण तशी. धन्यवाद खूप वेळ दिला.
तर आपण पाहिलं की जगण्याचा किती साधा सोपा अर्थ आहे आणि सुख कशात आहे तर समाधान मानण्यात आहे. जसं देवानं ठेवलंय तसं त्यात त्यांचं सुख आहे. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आज आपण बघतोय की किती मोठी स्पर्धा आहे, परंतु जर असं तुम्ही समाधानी असाल तर सुख मिळेल. खूप काही बरोबर, नको म्हणतो देवाला, खूप दिलाय, खूप दिलंय. खूप दिलाय. रामकृष्ण. राम